धापतून तुण्याचा शरीर हा महाराष्ट्राचा प्राण शरीर हा शिवप्रभूचा प्राण शिवाजी राजाचं गात गुणगान गुरहाजी शिवाजी राजाचं गात गुणगान गुरहाजी शिवाजी राजाचं गात गुणगान गुरहाजी अभिनमन साधू संताला अभिनमन साधू संताला एकनाथाला गुरुमावलीला ज्ञानेश्वराला ज्ञानेश्वराला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला गुरहाजी गुरु चरणाला गुरहाजी गुरु चरणाला गुरहाजी शाही सागर चढविला पुण्य चढून शहरी सागाला आजरात शिवचरित्राला शहर ठिकाण गत पोवाड्याला गत पोवाड्याला गुरहाजी गत पोवाड्याला गुरहाजी गत पोवाड्याला गुरहाजी किल्ले कोंढाणा किल्ले कोंढाणा वाड्याजवळ दास्थानाचे मनस्मरण आपले वेश बनलेला आहे वेश गोंधळाचा केलाय समोर आपल्या बंधूला घेतलं गळ्यामध्ये सांभाळ गोला तेवढ्यात कोणीवाड्यावरच्या दोन पोरांनी पाहिले एकाचं नाव मिठाय दुसऱ्याचं गोट्या ती पोरं थेट खंडूजी नका काय सांगतात नाईक हो नाईक गोंधळी आलाय गोंधळी हे संपटण्याचे बंबडणं आहे संबळांग बंबाळांग संबळांग बंबाळांग संबळांग संबळांग बंबाळांग वाजवायचं आहे नाईक तारी शिवडून राहिले जगदंबे जगदंबे तुम्ही आमच्या नवसाला पावलात आम्ही मात्र तुमचा गोंधळ घालू शकलो नाही आज अष्टमीची रात आहे पावतरी गोंधळी कसा नायकानं पोशाख केला पगडी अडकवली वाड्या बाजून बघतो तर काय बाप रे गोंधळी म्हणावं तर जबरदस्त आहे नाही म्हणावं तर पोशाख गोंधळाचा विचारून तरी बघावं राम 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 कुठं आलात आलो होतो तुळजापुराहून कुठं निघाला होता आलो होतो जागरण गोंधळाला रात्र झाली म्हणून आलो मुक्कामी कोळीवाड्याला गोंधळ घालाल दिली संधी तर घालो की गोंधळ तेवढ्यासाठी आलोय गोंधळाची भाषा कोणाला केली नाही हा म्हणते वार्ता पसरली गोंधळ आलाय गोंधळे गोंधळ आलाय गोंधळे गोंधळाच्या पद्धतीनं चौक भरण्यात आला आई जगदंबेचा बेल भंडार उठायला चिमटा घेऊन बघायचंय म्हणून वीर काय म्हणताय अरे कोळी वाड्यावर अरे कोळी वाड्यावर घातलाय गोंधळ जरा ऐका तुम्ही मंडळी ऐका तुम्ही मंडळी आम्ही शिवाचं गोंधळ मला म्हणतात एक कोयला आता मुस्कळत म्हणून बघायचंय म्हणून वीर काय म्हणतोय कशी झोपल लागली मरताला कच्ची झोपल लागली मरताला लागली मरताला लागली मरताला अरे बहिणीच्या
आला दुश्मन आला लग पाहिजे मिशा बाळगायला उघड्यानं नेसालो गड्याला खरा देतो भरा बागड्याला संशय आला कोळ्याला बोलावून घेतलं गोंधळ्याला विचारायला नावा गावाला गोंधळी काय बोलाला गोंधळी काय बोलाला ताणाची हंती देहाला ताणाची हंती देहाला सूर्याची आहे संपळाला किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आलं कोळी वाड्याला कोळी वाड्याला खंडजी नाईक या देहाचं नाव ताणाचे माणूस रे सोबत माझे बंधू सूर्याची माणूस रे आजच्या रात्री हा कोंडणा सर करायचा हे कोंडणावरचं हिरवं निशाण काढायचंय तुझं भगवं निशाण लावायचंय बोला हिंदवी स्वराज्यासाठी सहाय्य कराल की नाही मला सर म्हणतात नाईक म्हणतात माणूसरे हा कोळीवाडा हिंदवी स्वराज्यासाठी आपले प्राणही अर्पण करेल हर हर सह्य करून घेतलं कोळ्याला पुढील चौकाला गिरहाजी पुढील चौकाला गिरहाजी पुढील चौकाला गिरहाजी पुढील चौकाला गिरहाजी कोणाला सह्य करून घेतलं माणूसरी आपल्या पथकात आले यशवंती नावाची घोरपड बाहेर काढली तिची आता संघ पूजा केली यशवंतीला आधी ठरलं माणूसरे म्हणतात यशवंती आज पत्र गडावर जाण्याकरता मला अनेक वेळा सहाय्य केलंस म्हणून तर तुझं नाव ठेवलं यशवंती आज अष्टमीची रात्र आहे आज मध्यरात्रीपर्यंत तू गडावर गेलीच पाहिजे चल यशवंती आपल्या पायाच्या नका रोहित रोड वर जात होती वर जात असताना यशवंती थांबली तिला काय दिसलं तो भयानक काळ तो काळ आपल्या कपड्यापासून तो काळ आपल्या मालकाला खाणार आहे एवढं सांगण्याकरता यशवंती माघारी आली परत या यशवंतीला बघून तानाजी म्हणतात यशवंती का प्रगलीस तो काळ तुला दिसला तो काळ मला खाणार आहे एवढं सांगण्याकरता माघारी आलीस तो काळ मला खाण्यापूर्वी तुझी खंड करून खाल्ली जाईल पाठी माग फिर यशवंती ते मुकदमावर परत माघारी फिरलं यशवंती गडावर चढली काम पत्ते झालं तर कडेला बांधला गेला मावळ्या गडावर चढला पिच्छे साठ मावळ्या गडावर पोहोचले पण असं इफरीत घडतंय मंडळी इफरीत घडतंय तोर कपर हिला घासू लागला तोर कपर हिला घासू लागला आणि तोर कपर हिला घासून तुटला गेला लटकलेले 60 मावळे दरीत कोसळून ठार झाले तानाजी म्हणतात सूर्याजी तोर तुटला म्हणून थांबू नका कल्याण तरुणी बाजूने जा कोणी सह्य करेल आम्ही गडावर हल्ला करू हर हर इकडं गडावर कुणी मुंडे कुणी पठाण कुणी राजपूत काही मंडळी गाढ झोपेत आहे काही मंडळी दारू पिऊन झिंकलेली आहे काही मंडळी श्रीकृष्णाच्या नामस्मरणार्थ धंदे तिलक काला रे तिलक काला रे काला जरा मटकी संभाल बीजे बाला काला रे काला मटकी संभाल बीजे बाला तिलक काला रे काला मटकी संभाल बीजे बाला
नीच उदय भान त्या ठिकाणाहून निसटलाय. कमल कुमारच्या महालात गेलाय. कमल कुमारी जिला या वर्माशाने धोक्यानं पळवून आणलं. तिच्या रंग म्हणत असताना उदय भानानं थोडीशी घेतलेली आहे दारूच्या अवस्थेत उदय भान ते कमल कुमारी म्हणतोय तरी कसा. आओ आओ मेरी बेगम, कौन आता है यहाँ? किसकी हिम्मत है? सुना था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया था. यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा, कोई नहीं आएगा. किसकी हिम्मत है? कोई नहीं आएगा. अरे तुझा बाप हजूर आहे. रक्ताने मागली तलवार बघाच उदय भाण्याची उतरली. उदय भाणे विचार करतो या मालिक पूर्वधिकार हा कोण शैतान असेल, इथं कसाला असेल. मुख्यमंत्री बघा नाम काय तेरा? भगव्या झेंड्याचा शिपाई अरे ये विरा ये आज मधून फक्त तुला ऐकून येतो. प्रथम तुला पाहिला तुला तू किल्लेदार मी चाकर, तू माझा मालक मी तुझा नोकर. उदय भाणांना आम्ही दाखवलं पण माणूस सरे त्या लवैशी किंवा भित्र झालं नाही. माणूस सरे म्हणतात अरे हट. कुत्र्याला पकडताच कुत्रा घोंडा घोळत जातो. ती अवलट आमची नाही. भगव्या झेंड्याचा शिपाई आहे मी. असेल हिम्मत तर ये वार करून. केला छातीवर घेतली वार आला. एका मागा एक हल्ल्याला त्याला उजव्या करती मार आला. तानाजीच्या तोडलं ढालीला कुठली म्हणून लढे थांबत नसते. कमरेच्या काढून शेयाला हाताला शेला गुंडाळीला शेलावर घेत वाराला. तानाजीचा हात उडविला रक्ताना विराणा आलेला इंच इंच जखमा अंगाला. इंच जखमा अंगाला भयंकर जखमा झाल्यात. रक्तानं देह नाहून निघालाय आणि अशा त्यांनी झुले भरण्याचे संशय तानाच्या पोटात आर पार तलवार बाहेर काढताच तानाचा देह रक्ताच्या थरोळ्यात कोसळलाय. मंडळी रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या तानाच्या देहाला लाथ मारीत हा नीच उदय भान म्हणते कसा उठ मरगट है हमसे टकराता है हमसे. हे दृश्य 80 वर्षाच्या शेलार मामानं पाहिलं. तो 80 वर्षाचा शेलार मामा त्या नीच उदय भानास काय म्हणत आहे.